नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत संक्रांत स्पेशल अशी तीळ व गुळाची पोळी. व ही जी पोळी आहे ती अगदी खुसखुशीत व्हावी व 7 ते 8 दिवस टिकावी यासाठी आपण टीप देखील बघणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्य काय काय घेतलं आहे ते आपण बघून घेऊया. इथे चवीपुरतं मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इथे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 कप एवढा गूळ घेतलेला आहे. 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप मी इथे तीळ घेतलेले आहे. त्यानंतर इथे पोळीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि 1/3 कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर इथे मी पॅन चांगला तापून घेतला आहे आणि गॅस मी बारीक केला आहे. तर गॅसवरती आपण हे जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेऊया. कारण मोठा गॅस केला तर शेंगदाणे करपू शकतात आणि व्यवस्थित आतून भाजले जात नाहीत यासाठी. तर इथे मी शेंगदाणे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असे भाजून घेतले. इतपतच भाजलेले आहे, जास्त डार्क नाही करायचे, नाहीतर त्याचा कडवटपणा जो आहे तो आपल्याला पोळीमध्ये जाणवतो यासाठी. तर आता त्याच पॅनमध्ये मी इथे तीळ देखील भाजून घेत आहे. तर पॅन गरमच होता. तीळ देखील आपल्याला अगदी बारीक गॅसवरतीच भाजायचे आहेत. थोडासा वेळ लागतो. एक 4 ते 5 मिनटामध्ये तीळ जे आहेत ते व्यवस्थित भाजून होतात. तीळ भाजले की तडतडायला लागतात, तेव्हा गॅस बंद करायचा. म्हणजे आपले तीळ जे आहेत ते तिथे भाजले जातात. तर इथे साधारण 4 ते 5 मिनटं मी तीळ जे आहेत ते छान असे भाजून घेतले. आता मी तीळ थंड करायला ठेवले आहेत. तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊया. तर इथे मी 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घेऊया. तर आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपली पोळी जी आहे ती अगदी खुसखुशीत होते व 7 ते 8 दिवस टिकण्यासाठी आपल्याला पोळी मदत होते. यासाठी यामध्ये तेल घालायचं आहे. ही पहिली टीप आहे. आणि बेसन घातल्यामुळे पोळी एकदम खुसखुशीत होते. यासाठी आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. तर बघा, इथे मी तेल घातलेलं आहे आणि आता तेल जे आहे ते आधी आपल्याला गरम आहे, त्यामुळे चमच्याने फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने अशा प्रकारे सर्व तेल जे आहे ते पिठाला चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे व ते देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी बेसन आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तेल देखील व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला करतो तसंच इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टही नको आहे आणि एकदम पातळही नको आहे, मिडियमसर असं आपण इथे पीठ जे आहे ते मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मी पीठ अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. इतपतच मी ह्याला सैल ठेवलेला आहे. एक 10 मिनटं आपण ह्याला भिजून देऊया. याच्यावरती एखादा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि 10 मिनटं ह्याला भिजू देऊया. तर आता आपण आपले शेंगदाणे आणि तीळ जे आहेत ते थंड झालेले आहेत, तर मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर सर्वप्रथम इथे मी शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. मी इथे शेंगदाण्याची साल काढलेली नाही आहे, कारण कलर त्यामुळे छान येतो यासाठी. जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढून शेंगदाण्याची साल घेऊ शकता. तर इथे मी शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता तीळ बारीक करून घेऊया. तर तीळ काय जास्त वेळ लागत नाही बारीक करायला, फक्त प्लस मोडवरती 1-2 वेळेस फिरवा. अशा प्रकारे आपले तीळ जे आहेत ते बारीक होतात. एकदम बारीक नाही करायचे, साधारण जाडसर असले तरी चालतील. तर आता याला एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया. तर इथे मी केशरी कलरचा जो गूळ आहे तो घेतलेला आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ती घेतली तरी पण चालेल. तर आता ह्यामध्ये आपण गूळ आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित असं एकत्रित होईल यासाठी. आता यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया, ती मिक्स करून घेऊया आणि मग मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तर आता इथे थोडं थोडं सारण घ्यायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1-2 वेळेस प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं. लगेच गूळ जो आहे तो मिक्स होऊन जातो. तर गूळ घेतानाच तुम्ही बारीक चिरून घ्या, म्हणजे जास्त वेळ फिरवायची मिक्सरला गरज लागणार नाही यासाठी. तर आता मी जे आहे ते सारण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं. सर्व सारण मी अशाच प्रकारे इथे तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या सारणापासून तुम्ही लाडू देखील बनवू शकता. फक्त यामध्ये थोडीशी अजून वेलची पावडर किंवा तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तूप घालू शकता आणि ह्याचे लाडू तुम्ही वळू शकता. म्हणजे एकाच सारणामध्ये आपली पोळी पण होते आणि लाडू पण होतात. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचे लाडू देखील वळू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इथे लाडू देखील तयार होऊ शकतात. तर आपलं पीठ जे आहे ते इथे व्यवस्थित असं भिजलेलं आहे. त्याला एकदा आपण परत मळून घेऊया आणि आपण पोळी करायला घेऊया. तर वरतून तुम्हाला जर हवं असेल थोडंसं तेल किंवा तूप कणकेला लावलं तरी पण चालेल, म्हणजे कणिक जी आहे ती वरून सुकणार नाही यासाठी.
तर आता ह्याचे आपल्याला हवेत तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे साधारण मी मीडियम आकाराची पोळी करणार आहे. तर एवढा मी इथे गोळा घेतलेला आहे. तो हातावरती छान असा व्यवस्थित मळून घ्यायचा व तांदळाचं पीठ लावायचं. तर तिसरी टिप म्हणजे तांदळाचं पीठ लावल्याने पोळी जी आहे ती पटापट सरकते व ती छान अशी मऊ राहते. यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तर आपण जसं पुरणपोळीला किंवा मोदकाला पारी तयार करतो तशा प्रकारे आपल्याला इथे कणकेच्या गोळ्याची जी पारी आहे ती तयार करायची आहे. अशा प्रकारे खोल अशी. जर तुम्हाला असं जमत नसेल तर आपण इथे दुसरा प्रकार पण बघणार आहोत. ज्यांना जमणार नाही आहे किंवा जे नवीन करत आहेत तर त्यांच्यासाठी पण हा सोपा पर्याय असणार आहे. आता ही पोळी झाल्यानंतर आपण दुसऱ्या पोळीमध्ये ती कशी करायची ते बघूया. तर आता इथे मी छान अशी खोल पारी तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. तर इथे सारण जे आहे ते थोडंसं आपलं कोरडं असतं, त्यामुळे ह्याला थोडंसं असं वरून प्रेस करायचं. प्रेस करतच मग आपल्याला हे जे गोळा आहे तो असा बंद करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जो आपला गोळा आहे तो अशा प्रकारे एकत्र करून पारी जी आहे ती बंद करून घ्यायची आहे. सारण दाबतच आपल्याला ही पारी बंद करायची आहे, म्हणजे सारण जे आहे ते वरती येणार नाही यासाठी. आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे ते अशा प्रकारे फिरवून तुम्ही काढून टाकू शकता. आता ह्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही ओपन राहता कामा नये, नाहीतर आपली पोळी फुटू शकते यासाठी. तर अशा प्रकारे करायचं व हातावरती ह्याचा गोल गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे. त्याला वरून थोडंसं असं प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे काय होतं, सारण जे आहे ते चारी बाजूने व्यवस्थित असं पसरतं व आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित अशी होते. म्हणजे कुठे असं सारण एकीकडे लागलं आहे इकडे नाही लागलं आहे अशा प्रकारे होत नाही. तर यासाठी आपल्याला ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मगच ह्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सारण जे आहे ते व्यवस्थित असं कडेपर्यंत जाण्यासाठी वरून असं हाताने प्रेस करायचं आहे. आता ह्याला आपण तांदळाचं पीठ लावून घेऊया व पोळी जी आहे ती आपण लाटून घेऊया. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे. जास्त जोर काढून लाटण्याची काही गरज नाही आहे, कारण आपण पीठ देखील व्यवस्थित असं भिजवलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित ही जी पोळी आहे ती पटकन अशी सरकते आणि तांदळाच्या पिठामुळे तर एकदम आरामामध्ये ही जी पोळी आहे ती लाटली जाते. तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित कडेपर्यंत असं जे सारण आहे ते आपलं गेलेलं आहे. तर इथे एकीकडे मी पॅन तापत ठेवलेला आहे. तर बघा इथे आपली पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. साधारण एवढ्या प्रमाणामध्ये मी जी पोळी आहे ती जाड ठेवलेली आहे, म्हणजे जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. तर आता पोळी जी आहे ती आपण शेकून घेऊया. तर गॅस आधी व्यवस्थित फुल करायचा. ते तवा जो आहे तो व्यवस्थित तापवून घ्यायचा आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ही जी पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे. आता पोळी भाजताना तुम्हाला हवं असेल तर तूप किंवा तेल काहीही लावू शकता. तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल देखील लावू शकता. तर बघा इथे आपली मस्त अशी पोळी जी आहे ती तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे अशी फुगलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण पोळ्या तयार करून घेऊया. पण त्याआधी आपण दुसऱ्या प्रकारे पोळीमध्ये सारण कसं भरायचं ते बघून घेऊया. तर अशाच प्रकारे मी इथे मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे कणकेचा. तो पिठामध्ये बुडवून घेऊया आणि थोडासा लाटून घेऊया आणि मग यामध्ये आपण सारण भरून घेऊया. तर बघा इथे साधारण मी थोडंसं असं लाटून घेतलं आहे. आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सारण घालू शकता. इथे मी 2 ते 3 चमचे साधारण सारण घालत आहे. यामध्ये अगदी कडेपर्यंत सारण जातं व पोळी फाटायची काही टेन्शन नाही. आणि म्हणजे बंद करताना ज्यांना अडचण येते गोळा तयार करून हातावरती पारी तयार करून, तर यामध्ये त्याचे काही इश्यू नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. जे नवीन पोळी करतायत त्यांच्यासाठी तर हा एकदम सोपा आणि उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे फक्त हाताने ह्याच्या प्लेट्स तयार करायच्या व त्याला जवळ करायचं आणि एक्स्ट्रा जे पीठ राहिलेलं आहे ते अशा प्रकारे काढून टाकायचं व त्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. हातावरती थोडासा गोळा तयार करून घ्यायचा व त्याला परत प्रेस करायचं, म्हणजे कुठे काही राहिलेली असेल थोडीशी चीर वगैरे ती पण बंद होऊन जाते यासाठी. आता ह्याला मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. तशाच प्रकारे आपण ही देखील पोळी जी आहे ती लाटून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पोळीमध्ये देखील व्यवस्थित असं कडेपर्यंत आपलं सारण जे आहे ते पोचलेलं आहे. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत व तुम्ही बघू शकता किती छान आपली पोळी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत झालेली आहे व 7 ते 8 दिवस आरामामध्ये ही जी पोळी आहे ती टिकते.
अशा प्रकारे आपली संक्रांत स्पेशल अशी तीळ व गुळाची पोळी इथे तयार झालेली आहे. तुम्हीही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.